तुम्ही बघू शकता भगर अतिशय छान फुललेली आहे। अगदी टेस्टी ही रेसिपी होणार आहे। हॅलो फ्रेंड्स, आज आपण भगर वापरून खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही रेसिपी सोपी आणि तितकीच टेस्टी सुद्धा आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। या रेसिपीला भगर खिचडी सुद्धा म्हटलं जातं। चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात अगोदर मिक्सरमध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालणार आहोत। मिक्सरमध्ये अशा प्रकारे आपण थोडंसं जाड बारीक करून घेणार आहोत। यानंतर कढईमध्ये 3 ते 4 वगळी आपण तेल घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 बटाटा बारीक चिरून घालणार आहोत। तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता यावर झाकण ठेवून आपण थोडा वेळ हे बटाटे व्यवस्थित शिजू देणार आहोत। 4 ते 5 मिनिटांनी बटाटे व्यवस्थित शिजले आहेत। आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा व मिरचीचा कूट घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण 1 वाटी भगरीची खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। ज्या वाटीने भगर घेतली आहे त्याच वाटीने आपण यामध्ये 7 वाटी पाणी घालणार आहोत। इथे मी यामध्ये थंड पाणी घालत आहे। 7 वाटी पाणी घालून झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टीस्पून मीठ घालणार आहोत। यानंतर गॅसची फ्लेम हाय करून आपण पाण्याला छान उकळू देणार आहोत। पाण्याला छान उकळ आला आहे। आता आपण यामध्ये भगर घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यावर झाकण ठेवायचे आहे व लो फ्लेमवर भगर व्यवस्थित शिजू द्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भगर छान फुललेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर अजून 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवून भगर शिजू देणार आहोत। अजून 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता भगरीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भगर शिजली आहे की नाही चेक करूया। भगर बोटांवर छान स्मॅश होत आहे। जर भगर शिजवताना पाणी कमी पडले तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता। तुम्ही बघू शकता अतिशय छान मोकळी अशी भगरीची खिचडी तयार आहे। गरमागरम तर ही भगर खिचडी अप्रतिम लागते। तुम्ही शेंगदाण्याचे बरबट किंवा झिरके यासोबत ही खिचडी एन्जॉय करू शकता। शेंगदाण्याचे झिरके किंवा बरबट किंवा शेंगदाणा आमटी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही नक्की चेक करा। तुम्हाला जर ही भगर खिचडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।